स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलेले आहे पुणा गाडगीळ सन्समध्ये, जे की आहे तळेगाव धाबळ येथे। तर इथे आज मी सुंदर असं गणपतीसाठी सिल्वरचं कलेक्शन कव्हर केलेलं आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, न स्किप करता। आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, पुणा गाडगीळ संत तुकाराम नगर येथील तळेगाव ब्रांच येथील आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपल्या इथे आता नवीन कलेक्शन आले आहे गणपतीसाठी। गणपती आता जवळ येत आहेत, तर त्यासाठी आता हे अँटिकचं आता नवीन कलेक्शन आले आहे, तर आपण ते बघून घेऊया। तर ह्या आहेत अशा लक्ष्मीच्या समया आहेत, अँटिकमध्ये आहेत, पूर्ण 18 इंच त्याची उंची आहे। दोन्ही समय खूप छान नक्षी आहे त्याच्यावरती। लक्ष्मी अशी लक्ष्मीची डिझाईन आहे या समईवरती। खूप छान असे नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याची उंची आहे 18 इंच। जोड आहेत ह्या पूर्ण दोन्ही। वजन सांगते त्याचं, तर त्याचं वजन आहे एका समईचं जवळपास 800 ग्रॅम, म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला 1.5 किलोच्या ह्या समया आहेत। त्यानंतर आता हे दोन्ही गजांत लक्ष्मी आहेत आपल्याकडे अँटिक। स्वागतमुखी आहे, त्यांची सोंडवरती म्हणजे हे स्वागतमुखी। हे पण घरी ठेवल्यावर शुभ असतं गजांत लक्ष्मी, त्याच्यामुळे हे तुम्ही पूजेसाठी वगैरे वापरू शकता। ही गणपतीची मूर्ती आहे जी मार्बल पावडरमध्ये बनलेली आहे। सुंदर अशी मूर्ती आहे ही। पण सिल्वरमध्येच आहे? नाही, ही मार्बल पावडरमध्ये बनली पावडर। त्याचबरोबर त्याच्यात आता अँटिक गोल्ड फिनिशिंगमध्ये एक मोदक आहे, जास्वंदाचं फूल। त्याचं मोदकचं वेट काय? तर हे जास्वंदाचं फूल आहे, 1600 रुपये अमाऊंटच आहे, डायरेक्ट MRP वरती आहे ते। दुर्वा आहेत या गणपतीच्या, ह्याच्यामध्ये पण साईज मिळेल दुर्वांमध्ये पण, छोटी साईज येते, मोठी साईजमध्ये येते। मोर पीस आहे हे, जे गणपतीला तुम्ही लावू शकता असं अटॅच करून। त्याची काय प्राइस आहे? 1200 रुपये प्लस त्याच्यावर 3% GST लागेल। त्यानंतर हे अगरबत्तीचं स्टँड आहे, म्हणजे ते तुम्हाला अगरबत्ती लावलं की जो इथेच ते जमा होऊन जाईल त्याच्यात। गणपतीसाठी उंदीर पण आहे अँटिकमध्ये, वजनावर आहे 30 ग्रॅमचा। हा अष्टलक्ष्मी कलश आहे अँटिकचा, ह्याचं वजन आहे 275 ग्रॅम, म्हणजे 300 ग्रॅम जवळपास वजन आहे याचं। आणि खूप अशी सुंदर अशी साईज याच्यामध्ये आहे। एक हा 300 ग्रॅमचा आहे, अर्धा किलोचा पण येतो आणि 1 किलोमध्ये असं साईजमध्ये पण मिळेल हे तुम्हाला। ओके, आणि हे अष्टविनायकची जर आपल्याला डिझाईन हवी असेल तर ती मिळेल? ती पण मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये, अष्टविनायकची ती पण असते, पण आत्ता नाही आहे सध्या, पण त्यात मिळेल तुम्हाला ऑर्डर करून त्याच्यामध्ये। यामध्ये साईज दाखवा ना। हां, दाखवते साईज मी। हे बघा, आता हा त्याच्यामध्येच आहे, 1 किलोपर्यंत आहे हा कलश। सुंदर अशी डिझाईन त्याच्यावरती केलेली आहे आणि लक्ष्मीचे सगळे रूप आहेत त्याच्यावरती। ताट त्याच्यावर सुद्धा लक्ष्मीचीच आहेत, अष्टलक्ष्मी जे आहेत त्या आहेत त्याच्यावरती। आणि दिवा आहे, त्यांचं वेट सांगा बघा। दिवा जो आहे तो 42 ग्रॅम, म्हणजे 40 ग्रॅमचा जवळपास। हे पण 40 ग्रॅमचा करंडा आहे, सुंदर असा। त्यानंतर घंटा 85 ग्रॅमपर्यंत घंटा येईल। आणि हा एक लक्ष्मीचा दिवा वेगळा 100 ग्रॅमपर्यंत आहे। सुंदर अशी डिझाईन त्याच्यावरती केलेली आहे बघा। हां, आणि थोडंसं ते हे मोदकची प्राइस काय आहे? हा मोदक आहे 13 ग्रॅमचा, एक अंदाजे 1600-1700 पर्यंत जाईल। म्हणजे
पळी भांडे काय भेटत पळी भांड्याचं? 50 ग्रॅमची पळी आहे आणि भांडं आहे हे 95 ग्रॅम, 100 आणि 50 म्हणजे 150 ग्रॅमचं पूर्ण दोन्ही मिळून वजन आहे. तुम्हाला यात तुम्ही प्रसाद वगैरे ठेवू शकता. खूप छान असं नक्षीकाम त्याच्यावर पण आहे. स्टँड आहेत खाली त्याला आणि वेगळं काहीतरी आहे, म्हणजे नेहमीचं ते वाटी ठेवण्यापेक्षा हे फॅन्सी म्हणून छान वाटेल असं ठेवलेलं. असं काय दिव्यांचं ओके त्यातच जातो का? या मोदकची प्राईस काय? एकच मिनटं. मोदक हा 126 ग्रॅमचा आहे. याची प्राईस जवळपास 15,000पर्यंत जाईल ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळेल, छोटे साईजपासून मोठ्या साईजपर्यंत येतो हा. आणि हा एक दिवा आहे वेगळा फॅन्सी दिवा म्हणून आहे, गिफ्टिंगसाठी पण छान आहे आणि घरी पण तुम्ही वापरू शकता. आणि हा एक जास्वंदी दिवा म्हणून आहे. जास्वंदाचं फूल आहे त्याच्यावरती पण जास्वंदी दिवा तसं नाव आहे त्याचं. सांगा इथं स्टार्ट. तोडे आहेत गणपतीचे, स्टोन लावलेले आहेत त्याच्यावरती. त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळतील. एक मोठा साईज आहे हा, त्यापेक्षा छोटा साईज आहे. आणि स्टोन नको असेल तर मग असा प्लेनमध्ये पण येईल तुम्हाला. असे 3 साईज वगैरे आहेत त्याच्यामध्ये. त्याची वेट काय? ते कसं वजन, आता याचं वजन 76 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम आहे, हे 45 ग्रॅमपर्यंत आहे. ते पण गणपतीसाठी पान सुपारी लागतं ते आहे सिल्वरमध्ये. हे पण तुम्हाला 20 ग्रॅमपर्यंत आहे वजन याचं सुद्धा. त्रिशूळ परशुराम 32 ग्रॅमपर्यंत आहे, दोन्ही मिळून. त्यानंतर शुंडाभूषण 22 ग्रॅम 400पर्यंत जाईल शुंडाभूषण पण. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज तुम्हाला मिळतील. ही आता मीडियम साईज आहे. त्यानंतर आहे हे केवड्याचं पान, त्यात पण साईज आहेत. जे आहे हे ऑन MRPच आहेत पॅटर्न. काय MRP? हां, हे केवड्याचं पान आहे. 600 रुपये प्लस 3% GST लागेल याच्यामध्ये. आणि हा थोडा मोठा साईजचा, हा जवळपास 1000पर्यंत बसेल मोठा साईजचा. हे शमीचं पान, ते पण जवळपास त्याच रेंजमध्ये आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे आता हे किरीट. गणपतीचं मुकुट वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतील तुम्हाला, डिझाईनमध्ये पण. हे पण त्याच्यामध्येच आहे. हे असं स्टोन वगैरे आहेत आणि डिझाईन पण खूप छान अशी त्याच्यावरती केलेली आहे. मुकुटामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहेत आणि वेगवेगळ्या साईजमध्ये पण मिळतील. हे पण वजनावर आहे, जवळपास 5.5-54 ग्रॅमचं आहे, 5.5 तोळ्यापर्यंत. आणि हे MRPवरती येतं, एक 8,000पर्यंत जाईल. हे 8,000पर्यंत जाईल. ओके. आणि हे जे आहे हे वजनावर आहे. हे पण वजनावरती आहे. 65 ग्रॅम आहे, हे 55 ग्रॅमचं आहे. हा 55 ग्रॅममध्ये. डिझाईन पाहू शकता, खूप सुंदर असे हे मुखवटे आहे. हा एकत्र आहे का? हा हो, एकत्र आहे हा. ओके. पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे मुखवट्यांचे आहे का डिझाईन आहे. त्यानंतर आता हे कमळाचं फूल आहे, त्यात पण 2 साईज आहेत. मोदक मागाशी पण दाखवला, हा एक छोटा त्यातलाच मोदक आहे. ऐका, हे जे कमळाचं फूल आहे ते पण प्राईजवर आहे की वेटवर आहे? प्राईजवर आहे. हे जे फूल आहे 1500 रुपयाचं आहे, त्याच्यावर 3% GST लागेल. आणि छोटं जे आहे ते 700 रुपयाचं आहे, त्याच्यावर पण 3% GST लागेल. गणपतीची ही मूर्ती आहे, याचं वजन आहे 290 ग्रॅम, म्हणजे 300 ग्रॅमची मूर्ती आहे. ही 35,000पर्यंत अंदाजे जाईल. ही छान अशी मूर्ती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोकळ, भरीव अशा प्रकारच्या मूर्त्या मिळतील गणपतीमध्ये.
त्याच्यामध्ये पण साईज मिळतील ना? साईज मिळतील, त्याच्यात ऑर्डरसुद्धा होते तुम्हाला. दगडूशेठ किंवा साधा गणपती असे पॅटर्न येतात त्याच्यामध्ये. त्यानंतर हे एक आता ताट आहे पूजे थाळी, त्याच्यामध्ये निरंजन 35 ग्रॅमचं निरंजन. आहे तर छोटंसं निरांजन दिलं आहे. सर्व तुम्हाला ही पूजा थाळी मिळणार आहे बघा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साईज मिळतील. हे नको, हे नंतर घेऊया, थोडं नाही आहे सगळ्यांना. त्यानंतर हे जास्वंदाचं फूल आहे, हे पण 1,500 पर्यंत येईल. त्याच्यावर 3% GST वेगळा येईल. हारामध्ये आता हे हार वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये नक्षीकाम केलेलं. त्यानंतर हा कमळाचा हार आहे. मस्त असा हा कमळाचा हार सुद्धा बघू शकता. लोटस हार आहे. छान अशी नाजूक 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 अशी कमळाची फुलं दिलेली आहेत बघा. हे पण वजनावरती आहेत का हार? हो, वजनावरच आहे. साठी आपल्या छान कलेवरचं कलेक्शन बघितलेलं आहे. हा एक असा वेगळा दिवा आहे. दिवा हां, छान असं नक्षीकाम केलेलं आहे, जाळीचा दिवा. गिफ्टिंगसाठी पण छान आहे आणि तुम्ही घरीसुद्धा यूज करू शकता. ते पण वजनावरतीच आहे. वजनावरच येतो. हो, खूप सुंदर असा हा दिवा आहे, पाहू शकता, खूप छान. आणि हा सुद्धा आपल्याला वजनावरती मिळणार आहे. बापरे, जो मगाशी आपण पाहिले तो अँटिकमध्ये हा कलर होता आणि आता तुम्ही पाहताय तो सिल्वरमध्ये आहे, प्लेनमध्ये. पाहू शकता खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे सिल्वरमध्ये. खास गणपती बाप्पांसाठी हे कलेक्शन मी आज तुमच्यासाठी कव्हर केलेलं आहे इथे. त्याची काय वेट आहे? दोन्ही मिळून एकत्र 50 ग्रॅममध्ये हे दोन्ही आहेत.